मॅच बघायला मिळणार नाही. मात्र जसं नेट आपल्याला अवेलेबल होईल ही मॅच पहिल्या बॉलपासून आपण इंटरनेटवरती अपलोड करू, जेणेकरून उद्या देखील तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुमच्या मित्रांना ही मॅच घर बसल्या बघता येईल किंवा पुन्हा ती मॅच बघता येईल. आजच्या दिवसातली मॅच नंबर 5 विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली. विदिशा चॅलेंजर्सनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, तर सुपर किंग्स दापोली संघाला फलंदाजीसाठी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. तर आज सगळे 5-4 सामने बघितले तर धावांचा पाठलाग करताना एकही संघाला जिंकता आलेलं नाही आहे. चारही सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेले, अर्थातच कमी धावसंख्येवरती सुद्धा जिंकलेले, हे विशेष आहे. म्हणजे आज 60 धावा बनवत असताना सुपर किंग्स दापोलीने सामना जिंकलाय, तर 62 धावा बनवलेल्या असताना दापोली फायटर्सने सामना जिंकलेला आहे. फाटक डेव्हलपर्सनं 74 धावा बनवल्यानंतर सामना जिंकलाय, तर अन्वी 11 85 धावा बनवल्यानंतर सामना जिंकलाय. मॅचला सुरुवात होणार आहे. विदिशा चॅलेंजर्सचा गोलंदाज स्वप्नील गोलंदाजीसाठी तयार, तर मोहसिन आणि अक्षय पवार. अक्षय पवार स्ट्राईक एंडला, मोहसिन नॉन स्ट्राईक एंडला. आणि पहिला चेंडू स्वप्नीलचा, पहिलाच फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल टिपला जाईल. सुमेध इज देअर, सुंदर कॅच. पहिला फलंदाज पहिल्या बॉलवरती शून्यातून इथे सुरुवात करावी लागेल. 1-0 या स्थितीमध्ये आपण बघणार आहोत या मॅच मध्ये सुपर किंग्स दापोली संघाला. येस, गोल्डन नाही तो डायमंड डक आहे. सामन्याच्या पहिल्या बॉलवरती शून्यावरती बाद होईल फलंदाज. आणि नवीन फलंदाज प्रणेश मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज पहिल्या क्रमांकावरती उतरतोय. पहिल्या चेंडूवरती यश मिळवतो. एक इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट दिली इथे गोलंदाज स्वप्नीलनं. पहिल्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलेलं आहे. आघाडीचा फलंदाज शून्यावरती बाद इथे अक्षय पवार. तर मोहसिन नॉन स्ट्राईक एंडला प्रणेश आता सामना करेल तो स्वप्नीलचा. 2 क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. प्रणेश ऑल्सो लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. आणि स्वप्नील तयार आहे प्रणेशसाठी. परत एकदा आकाशामध्ये चेंडू जरूर, मात्र चांगला फटका. लॉंग ऑफ पोहोचला तिथे, लॉंग ऑफला पोहोचला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. 1 धाव, 2 धावा इथे प्रणेशला आणि अकाउंट ओपन करेल. याबरोबरच सुपर किंग्स दापोली इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. धावाची संधी देखील गमावली. 1 धाव पूर्ण होणार आहे आणि 3 धावेवरती पोहोचत आहेत. सुरुवात थोडीशी खराब आहे. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज इथे बाद झाला आणि अक्षय पवार एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे. 1-3 या स्थितीमध्ये आपण आलेला बघतो इथे. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज मोहसिन, एक आधारस्तंभ आहे मोहसिन, दीपस्तंभ आपण म्हणू शकतो. सातत्यानं आपल्या टीमला घेऊन जाणारा, टीमला मार्गदर्शन करणारा. मोहसिन इज ऑन स्ट्राईक. स्लोवर 1 चेंडू. इथे विचार करायला भाग पाडलं मोहसिनला. मोठ्या फटकेच्या मूडमध्ये होता खरं तर मोहसिन. त्याला आवर घालावी लागली, आपल्या फटकेबाजीला मुरड घालावी लागली आणि पहिलाच चेंडू बॅटचा फेस ओपन करून त्यानं ड्राईव्ह केला. 1 धाव, धाव फलक 4. 4 ऑन बोर्ड, 1 विकेट डाऊन. स्वप्नीलचं षटक सुरूच राहील. पहिलं षटक, सनसनाटी निर्माण करणारं षटक. 1-4. प्रणेश स्ट्राईक एंडवर. शॉट चांगला आणि क्षेत्ररक्षक तिथे. 2 फलंदाज होतील बाद. पहिल्या षटकामध्ये सुमेध टिपतोय झेल. दुसऱ्यांदा
आणि स्वप्नील विकेट मिळवतोय दुसरी. 2 पहिलं षटक सुरू. विदिशा चॅलेंजर्सला आपण सकाळी बघितलं होतं, फाटक डेव्हलपर्स विरुद्ध सामना त्यांनी गमावला होता. काल पहिला सामना काय जिंकला होता विदिशा चॅलेंजर्सनं. अन्वी 11चा पराभव केला होता. 75 धावांचं आव्हान 3.2 षटकामध्येच ओलांडलं विदिशानं. त्यानंतर विदिशा दापोली फायटर्स विरुद्ध खेळले, तिथे मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तर आज सकाळी देखील त्यांना फाटक डेव्हलपर्स विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. एक सामना जिंकलाय विदिशानं, 2 सामने पराभूत झालेत. हा सामना त्यासाठी त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. अजून एक सामना शिल्लक आहे त्यांच्यासाठी. प्रत्येक टीमला 5 मॅचेस खेळायच्या आहेत. मात्र टॉप 4 टोटल 6 संघांपैकी टॉप 4 मध्ये तुम्ही सेमीफायनल मध्ये याल. उद्या दुपारनंतर, उद्या शक्यतो सकाळ नंतरच सेमीफायनलचे सामने सुरू होतील. 11:30-12 पर्यंत उचललाय चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव इथे पूर्ण होईल आणि याच बरोबर षटकाची देखील सांगता होईल. पहिल्या षटकामध्ये 2 बाद 6 धावा. 2 बाद 6. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्या षटकामध्येच बॅटिंगला आलेला आहे. एकदा वेस्ट इंडिज विरुद्ध आपण मॅच खेळत होतो आणि विवियन रिचर्ड्स आणि सुनील गावस्कर यांचं एक प्रेम होतं. म्हणजे ते एकमेकांची मस्करी वगैरे छानपैकी करायचे. अजूनही ती मैत्री अबाधित आहे. तर भारताची फिल्डिंग होती, वेस्ट इंडिजची बॅटिंग झाली आणि दिवसभर फिल्डिंग करून थकल्यामुळं सुनील गावस्कर यांनी असं ठरवलं की आज ओपनिंग बॅटिंग नको करायला, आपण नंतर चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करू. म्हणजे जे काही 10-12 ओव्हर्स असतील ते पहिले बॅटर्स खेळतील आणि त्यानंतर कदाचित दुसऱ्या दिवशी उद्या बॅटिंग मिळेल. त्यामुळे आज आराम करू असं नियोजन होतं सुनील गावस्कर सरांचं. पण त्या मॅचमध्ये काय झालं की पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट पडल्या. धावा होते 0. 2 बाद 0 भारत. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंगला जावं लागलं सुनील गावस्कर यांना. मग रिचर्ड्स तिथे जवळ आले सुनील गावस्करच्या. कड बाहेरची जरूर आहे इथे आणि एकच धाव प्राप्त होईल. ते म्हणतायत की तू एक पहिल्या क्रमांकावरती आहे, नाही तर चौथ्या क्रमांकावरती आहे. तुमच्या टीमचा स्कोअर नेहमी 0च असतो. इथे बघतोय आपण पहिल्या षटकामध्ये 6 धावा, तर एका धावेची वाढ त्याच्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये होते. 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आता असणार आहे श्रेयश मोहसिन आणि श्रेयश ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राइक एंड वरती श्रेयश मोहसिन, नॉन स्ट्राइक एंड वर दुसरं षटक गोलंदाज मनोज. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. इथे धाव मिळणार नाही, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजीला धार आणलेली आहे. पॉवर प्ले मध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी. कालपासून मी पॉवर प्ले मध्ये 35 बघतोय, 30 धावा बघतोय. इतके मोठे स्कोर आहेत पॉवर प्लेचे. मात्र या पॉवर प्ले मध्ये धावफलकावरती फक्त 7 धावा आहेत. दुसरं षटक सुरू झाले, अजून 4 चेंडू खेळायचे आहेत. लेंथ बॉल उचललाय, क्षेत्ररक्षक नाही तिथे. लॉंग ऑनला 4 रन. शानदार चौकार. चौकार इथे मिळेल. चौकाराबरोबर 11 धावा. दुसरं षटक सुरू झालेलं असताना सुपर किंग्स दापोली संघ फलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे विदिशा चॅलेंजर्सनं. गोलंदाज मनोज. सगळे खेळाडू काहीतरी सूचना देत आहेत गोलंदाजांना. आपल्या लक्षात येत असेल तो आवाज. यस, गॅप आहे, मोठा गॅप आहे इथे. लॉंग ऑनला 4 रन. खणखणीत फटका. दुसरा चौकार धावफलकावरती 15. दोन गडी बाद 15वा. सुपर किंग्स दापोली पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 6 अशा
नाजूक अवस्थेमधून सुरुवात करावी लागली. स्वप्नीलनं सनसनाटी निर्माण केली पहिल्या षटकामध्ये. हादरे दिले, धक्के दिले, मोठे जबरदस्त भूकंप घडून आणला होता पहिल्या षटकामध्ये आणि दोन फलंदाज तिथे धारात तीर्थी पडताना बघितले. तर या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, 8 धावा. पहिले काही चेंडू चांगले होते. बाहेरची कट जरूर आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक, धाव मिळणार नाही इथे. आणि पहिलं दुसरं षटक अजून सुरू. धावफलक 15 वरती रेंगाळलाय. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. मोहसिन आता स्ट्राईक एंड वरती. मोहसिनला फारशी संधी मिळाली नाही. 3 बॉल खेळला मोहसिन, 3 धावा काढल्यात. यस खाली राहिला चेंडू. उजव्याच्या बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे येतोय आणि 1 धाव. आता DRS कॉल होतोय असं दिसतंय. तर अंपायर्स कॉल आहे वाईड. तर पंच मला वाटतं DRS साठी अनुमती देत नाहीयेत. वाईड साठी DRS नाहीये. यस, वाईड साठी DRS नाहीये, त्यामुळे इथे DRS मिळणार नाहीये. मी बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बघतो, म्हणजे गेल्या वर्षी ISPL तुम्ही बघितले असेल गेल्या वर्षी. यावर्षी मला तो प्रकार दिसला नाही की आपले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट स्पेशली DRS त्यांना कॉल करायचा असेल तर ते पंचांकडे खून कोणती करतात बघा तुम्ही. DRS साठी वेगळी खूण आहे, खेळाडूंसाठी. पंचांसाठी वेगळी खूण आहे. पंच साधारणतः स्क्वेअर बनवतात तिसऱ्या पंचांना सूचना देत असताना. मात्र एक हात पॅरलल ठेवून एक हात त्याला व्हर्टिकल लावायचा आहे. एक हात आडवा, एक हात उभा दाखवत तुम्हाला कॉल करायचा आहे की आम्हाला DRS हवा आहे. पण आपले खेळाडू काय करतात की स्क्वेअर दाखवतात पंचांना. पंचांना सांगतात, तर ते पंचांना सांगत नाही, जणू काय TV रिप्लेला सांगतात थर्ड अंपायरला की हा DRS द्या तुम्ही. आता पण शिकलो पाहिजे. आणि मग त्यावेळेस त्या मंचावरती तुम्ही ज्यावेळेस नॅशनल टेलिव्हिजन समोर येता तर आणि तिथे तुम्ही जर तुमचं अज्ञान दाखवलं तिथे DRS करता सूचना करताना, तर मग काय होतं की ट्रोल होतात खेळाडू मग. तर त्यामुळे आपण आपल्या खुणा लक्षात ठेवा की आपल्याला DRS कॉल करायचा असेल तर तुम्ही बॅटर्स असाल तर बॅट आडवी ठेवा, हात त्याला वरून खालून लावा उभा, किंवा एक हात आडवा ठेवा, दुसरा हात उभा लावा. डावा किंवा उजवा असं काही नाहीये. तुमचा डावा हात आडवा ठेवा किंवा उजवा हात आडवा ठेवा, उभा हात कोणताही असेल तरी चालेल. पण खून व्यवस्थित करा, पंचांकडे मागणी व्यवस्थित करा, जेणेकरून पंचांनाही समजेल की तुम्हाला काय बघायचंय. पूर्वी आम्ही स्कोअर पाहिजे असेल तर तसं स्क्वेअर दाखवायचो. धावफलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 2 इथे पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेकच्या बाजूने. गोलंदाज आविष्कार. यस, खालची कड जरूर आहे, मात्र यष्टीरक्षक खूपच जवळ आहे स्टंपच्या आणि त्यामुळेच कॅच घेणं थोडंसं कठीण झालं. पण धावा मिळणार नाही. धावफलक तिथेच आहे, 16 धावा. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते, दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत, मात्र त्याबरोबर 2 डॉट बॉल सुद्धा. आविष्कार खाली राहिलेला चेंडू आणि याबरोबरच इथे निर्धाव चेंडू आहे. लागोपाठचे 2 बॉल डॉट आहेत. या खेळपट्टीवरती निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खूप जिकिरीचं आहे, खूप अवघड गोष्ट आहे. 2 बॉल लागोपाठ निर्धाव आलेले आहेत. अजून एकही मेडन ओव्हर मागच्या एवढ्या मॅचेस मध्ये झालेलं नाही. आज जवळपास मॅच नंबर 5 आपण बघतोय. कालच्या 6 मॅचेस 11वा सामना सुरू आहे. नो मेडन. उजव्या हाताचा फलंदाज समोर मोहसिन. यस, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे आणि 2 धावा मोहसिनला जरूर मिळतील.
स्टिअर केला होता चेंडू बॅकफूट पॉईंट आणि पॉईंटच्या मध्ये फटका खेळला होता. मोठा गॅप होता तिथे, पण जो वेग, चेंडूचा वेग जो पुढे चेंडूला देण्यामध्ये, गोलंदाजाचा वेग चेंडूला देण्यामध्ये यशस्वी ठरला नाही मोहसिन. धाव फलकावर 18. परत एकदा ड्राईव्ह केला, इथे बॅकफूट वरून ड्राईव्ह केला. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. मोहसिनला देखील मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेला आहे. कंट्रोल गोलंदाजी, हात खोलण्याची संधी दिली नाही. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. इथे 19 धावा, 19 ऑन बोर्ड. तर उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आता असेल श्रेयश. हवेमध्ये चेंडू, हो हो, इथे सुमेशच्या डोक्यावरून जाईल 4 धावांसाठी. श्रेयसच्या डोक्यावरून जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक नवाळे आहेत तिथे. 4 धावा इथे मिळत आहेत फलंदाज श्रेयसला आणि धावफलक 4 ने पोहोचतोय 23 वर. 23 रन्स. धावफलकाला वेग देण्यात आतापर्यंत अपयशी ठरलेले आहेत. खूप क्वचित प्रसंगी चौकार आलेत. यस, मोठा फटका, बॅक टू बॉलर. गोलंदाज तिथे थोडासा घसरतोय आणि त्यामुळेच 1 धाव इथे पूर्ण होईल. चेंडू अडवायला सोपा होता. तर धावफलक पुढे पोहोचेल 24 धावा. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट पाहिल्या होत्या, त्यानंतर कुठलीही पडझड नाहीये. डाव सावरला या दोघांनी. मात्र 12 चेंडू मध्ये मागच्या धावा आलेल्या आहेत फक्त 18. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सकाळपासून तेवढे मोठे स्कोअर दिसलेले नाहीत. पहिल्या षटकामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये 60 होत्या 6 षटकामध्ये. 51 धावा राजवीर बनवू शकला 6 षटकामध्ये. त्यामुळे दोन्ही इनिंगमध्ये फार मोठ्या धावा आल्या नाहीत. दुसऱ्या सामन्यामध्ये निश्चित मोठा स्कोअर होता. 74ला चेस करताना 70 विदिशा चॅलेंजर्सनं बनवल्या होत्या. तिसरा सामना 62 चेस करताना राजवीर 51 वरती पोहोचलेत. पुन्हा लो स्कोअर. चौथा सामना 85, तिथे मोठा स्कोअर होता. पाठलाग करताना पाठक डेव्हलपर्स 62. चोवीस धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि गोलंदाज नवीन षटक स्वप्नीलच्या हातामध्ये. वाह, फटका उंच हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज बाद होईल. इथे श्रेयस बाद होतोय. खूप काळ दीर्घ फलंदाजी श्रेयसची बघायला मिळाली. मात्र सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवरती मांड ठोकून उभा आहे. धावफलकावरती 3 गडी बाद आहेत. 24 धावा. यानंतरचा सामना दापोली फायटर्स विरुद्ध अन्वी 11.
दोन संघामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी तयार राहा. अन्वी 11 विरुद्ध दापोली फायटर्स. दापोली फायटर्स विरुद्ध अन्वी 11 असा सामना यानंतर इथे होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहा. पुन्हा फसलेला फटका. यष्टीरक्षक गोलंदाजाचे प्रयत्न अपुरे पडतील. जमिनीवरती पडतोय चेंडू. कोणी चेंडू खाली पोहोचू शकलेला नाहीये आणि जीवदान इथे जरूर प्राप्त होईल. एक धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 25 वरती पोहोचेल. या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात राहिली स्वप्नीलची. स्वप्नीलला पहिल्या षटकाची सुरुवात केली होती पहिल्या बॉलवरती विकेट काढून. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी स्वप्नील आला. पुन्हा पहिल्या बॉलवरती विकेट काढलेली आहे. 2 विकेट स्वप्नीलला मिळत आहेत आणि धावफलक 25 वरती पोहोचतोय. इथे 25 म्हणजे मोठा स्कोअर नाहीये. काही स्पर्धांमध्ये या धावाच पुरेशा होतात जिंकण्यासाठी. इथे मात्र त्या पुरेशा ठरणार नाहीत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा आहे. चांगलं अनुमान दाखवलंय. एक धाव अतिरिक्त. धावफलकावरती 26 धावा. मोहसिन स्ट्राईक एंड वरती सलामीचा फलंदाज. मोहसिन आतापर्यंत धावा घेतलेल्या आहेत मात्र 5. चेंडू खेळलेला आहे मोहसिन 6. अजूनपर्यंत कुठलाही चौकार नाही, कुठलाही षटकार नाही. एवढा संयम मोहसिन कडून आपल्याला बघायलाच मिळत नाही. अनेक वेळा भगतसिंगच्या अवतारात आपण पाहिले मात्र मोहसिन आता साने गुरुजींच्या रूपात आहे. संयम शांततेने ही इनिंग्स पुढे घेऊन जात असताना एका बाजूने पडझड झालेली आहे. 3 फलंदाज बाद झालेत. कोणीतरी डाव उभा करणं महत्वाचं आहे. मात्र आता हातात फक्त 9 चेंडू आहेत. या परिस्थितीमध्ये डोक्यावरती जो बर्फ ठेवलेला आहे तो थोडासा वितळणं आता गरजेचं आहे. मोहसिन ऑन स्ट्राईक. स्वप्नीलचा सामना करेल. धावफलकावरती 26. या गोष्टीची चर्चा करत होता आम्ही. बिग हिट, मोठा फटका, मॅक्सिमम षटकार. या षटकाराबरोबर धावफलकावरती 32 धावा. 32 ऑन बोर्ड. बत्तीस वरती पोहोचतायत. एक षटकार निश्चित. एक वेलकम सिक्सर बघायला मिळतोय मोहसिन कडून. आतापर्यंत शांत होता मोहसिन मात्र बघायचं इथून पुढच्या काळामध्ये तो उसळलेला समुद्र होईल का. एक षटकार. पहिलं कनेक्शन आहे जे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आले. दुसरा फटका उंच आकाशामध्ये. स्क्वेअर लेग डाऊन द बॉल आणि इथे झेल सुटतोय. झेल सुटतोय. मोहसिनला जीवदान. धाव फलकावरती धावा 2 ने पुढे पोहोचतील. 34 धावा. मगाशी कॅच सोडल्याचा परिणाम काय झाला आपण पाहिलंय. कॅच सोडला होता समीर सावंतचा. 6 धावसंख्येवरती त्याने 59 ठोकल्या आणि आतापर्यंत अजिंक्य असलेला फाटक डेव्हलपर्स या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पराभूत झाला. एखादा कॅच एखाद्या संघाचा विजयरथ सुद्धा रोखू शकतो. इथे मोहसिनला जीवदान दिले आणि विशेष म्हणजे त्या अगोदर त्याचं कनेक्शन परफेक्ट आलं होतं आणि त्यानंतर सुटलेला कॅच अधिक हिंस्र स्वरूपात बघायला मिळू शकतो मोहसिन आपल्याला. स्वप्नील समोर आहे. मोहसिन. यस यस. अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता. पुढचा चेंडू षटकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा. 4 षटक संपली. 40 धावा धावफलकावरती. स्पर्धेच्या लोएस्ट स्कोअरच्या ते पुढे आलेले आहेत कारण पहिल्या डावातला जो लोएस्ट स्कोअर आहे स्पर्धेमध्ये तो आहे 34. राजीव 11चा आहे. तर त्याच्या भरपूर पुढे आलेले आहेत. धावफलकावरती 40 धावा आहेत. चला टीम मीटिंग नकोय. अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. कृपया सहकार्य करा.
खेळाडूंनी ड्रिल करू नका, मीटिंग करू नका, पटकन निर्णय घ्या. एक षटक टाकायचंय, योग्य गोलंदाजाची निवड करा आणि सुरू करा. शेवटचं षटक मैदानामध्ये स्लॉग ओव्हर्स मध्ये खेम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेकच्या बाजूने गोलंदाजी इथे सुरू होणार आहे. याबरोबरच इथे अपील जोरदार होतंय पंचांकडे, मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाहीये आणि धाव पूर्ण होईल. यानंतरचा सामना दापोली फायटर्स विरुद्ध अन्वी 11. दोन्ही संघांनी तयार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. रेफरल मला वाटतं क्षेत्ररक्षकांचा DRS आहे. पंचांचा कॉल आहे, अंपायर्स कॉल, फिल्डर्स कॉल. क्षेत्ररक्षकांचा फिल्डिंग टीमचा कॉल आहे DRS, त्यामुळेच उशीर केला. नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे. पंच ज्या अर्थी DRS साठी येत नव्हते धावबादसाठी, पंच खरं तर क्षेत्ररक्षकांचा कॉलची वाट बघत नाही. त्यांना जर शंका असेल तर ते लगेच DRS साठी येतात. इथे क्षेत्ररक्षकांनी DRS कॉल केला, मात्र पंच इतके शुअर होते की अर्थातच तोच कॉल पुढे आलेला आहे. एक धाव इथे पूर्ण होणार आहे. धाव फलकावरती 41. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. च्या डावातले 41. 2 काढलेत, वाईड आहे. वाईड अधिक 1 अशा 2 धावा इथे मिळतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाज दिलीप नवाळे. 42 धावा धाव फलक दाखवतोय. गोलंदाजाच्या उजव्या पगलेतून चेंडू डीप लॉंग ऑनला. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण नाही, हा चांगला पास आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बॉल घेऊन या कोणीतरी. फुटबॉल मध्ये स्वयं गोल असतो. वर्ल्ड कप फुटबॉलच्या कुठल्या तरी फायनल मध्ये असंच एक स्वयं गोल खर तर झाला होता. फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तितकाच वेगाने तिथे. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि इथे अजून 1 धाव घ्यायची आहे. ही धाव इथे पूर्ण होईल. क्षेत्ररक्षकांची मागणी आहे की चेंडू फलंदाजाला लागलेला आहे, मात्र पंच ते कुठेही बघत नाहीये. जर मुद्दामहून लागला असेल तर ॲब्स्ट्रॅक्टिंग टू द फील्ड देऊ शकतात पंच. अर्थात यासाठी दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतील आणि मग निर्णय घेतील. ऑब्स्ट्रक्टिंग टू दी फील्डचा निर्णय एक पंच घेऊ शकत नाही. तिथे दोन्ही पंचांना चर्चा करावी लागते आणि त्यानंतर मग ते ठरवतात इंटेन्स काय. जर मुद्दामहून एखादा फलंदाज चेंडू अडवत असेल तर त्याला बाद देण्याचा अधिकार देखील पंचांना असतो. मात्र काय घडले मैदानामध्ये, पंचांचा इंटेन्स महत्त्वाचा असतो. इथे खेळाडूने इम्पॅक्ट तर तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय दाद मागितलेली आहे. त्यानं चेंडूकडे जर बघितलं असेल आणि बघितलेलं असताना देखील तर तो चेंडू वरून बाजूला होत नसेल किंवा चेंडूला साईड देत नसेल तर निर्णय असू शकतो. पण जर अभावितपणे म्हणजे त्याचं लक्ष नाही, चेंडू कुठून येतो तो बघत नाही, तो धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे आणि जर त्याला चेंडू येऊन लागत असेल
तर अशा परिस्थितीमध्ये ती धावही व्हॅलिड होईल आणि फलंदाजही नाबाद राहील. तिसरे पंच व्यवस्थितपणे बघतील तिथे आता काय घडतंय. समालोचकांच्या पुढे स्क्रीन नाही त्यामुळे त्यांनाही काही समजणार नाही. मात्र तिसऱ्या पंचांसाठी tenniscricket.in कडून सगळे कव्हरेज अवेलेबल आहेत. त्याच्यावरती ते व्यवस्थित सगळ्या अँगल मधून बघतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड, तुम्हाला माहिती एकदा पाकिस्तान विरुद्धची मॅच होती तर रन व्हॅलिड आहे आणि फलंदाज नाबाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. 2 धावा इथे मिळतील. चला मॅच पुढे सुरू ठेवा. 2 धावा मिळणार आहेत. इंजमाम उलगचा किस्सा आहे. एकदा त्यानं एका बॉलरने बॉल अडवला आणि परत फेकला तर त्याने तो अडवला. भारताबरोबरच किस्सा झाला होता आणि त्याला ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड म्हणून बाद दिलं होतं. त्याच्या अगोदर सुद्धा अशाच प्रकारे तो बाद झाला होता आणि त्याच्यानंतर पत्रकारांनी त्याला विचारलं होतं. तो म्हणा आय स्टॉप द बॉल देन आय आउट, आय नॉट स्टॉप द बॉल. तर ते अगदी ती खूप चर्चेचा विषय झाला होता की तो म्हणाला चेंडू अडवला तरी मी आउट दिला जातोय, नाही अडवला तरी मला आउट दिलं जातं. आणि विशेष म्हणजे अगदी पाठीमागच्या वेळेस हरभजन सिंगनं त्याची नक्कल कपिल शर्माच्या शो मध्ये केली होती. शोएब अख्तर त्या शोला उपस्थित होता. इथे अंपायरचा इंटेन्स खूप महत्वाचा असतो. पंचांना तिथे काय वाटलंय ते महत्वाचं असतं. क्षेत्ररक्षकांना काय वाटलं याला काही महत्व नसतं. यास क्लीन बोल्ड फलंदाज होईल बाद. धक्का बसेल इथे क्रमांक 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणारे संघ मालक. संघ मालक योगेश दांडेकर. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये. 4 गडी बाद. धावफलकावरती धावा 48. शेवटचं षटक इथे सुरू आहे. सुपर किंग्स दापोलीला अगदी पहिल्या बॉल पासून कंट्रोल मध्ये ठेवलंय या मॅच मध्ये विदिशा चॅलेंजर संघानं. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर 5व्या बॉलवरती पुन्हा विकेट. मोठी भागीदारी मध्यंतरी झाली मात्र 4थ्या षटकातल्या पहिल्या बॉलला पुन्हा विकेट आणि त्यानंतर 2 षटकार आले. असं वाटलं होतं की इथे मोठ्या धावा उभ्या राहतील. एक कॅच सुटला होता मोहसिनचा, मात्र मोहसिनला बाद करण्यात परत यश मिळालं आणि आपण बघतोय आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. योगेश दांडेकर संघ मालक मैदानामध्ये. 6 संघ दापोली तालुक्यातील खेळत आहेत, त्यापैकी बहुतांश संघ मालक संघामध्ये खेळत आहेत. योगेश दांडेकर, अक्षय फाटक यांची चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळाली स्पर्धेमध्ये संघ मालकांकडून. यस, लेंथ बॉल होता. सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथून प्राप्त होते संघ मालकांना.
या ठिकाणी स्पर्धेसाठी मोठं बक्षीस ज्या मान्यवरांकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, माऊली एंटरप्राइजेसचे सन्मान्य उमेशजी झगडे सरांचं आगमन इथे झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला टीव्ही प्राप्त झालेला आहे. सन्माननीय उमेशजी झगडे, माऊली एंटरप्राइजेस यांचं दापोली 11च्या वतीनं, अक्षय प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. अतिथी कक्षामध्ये बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. ज्यांना स्पर्धेचं निमंत्रण आहे त्यांनीच तिथे बसा. ज्यांना निमंत्रण नाही त्यांनी अतिथी कक्ष सोडा. उंच फटका आणि तिथे झेल होणार आहे. अगदी सोपा झेल होता लॉंग ऑफ साठी. 5वा धक्का बसेल सुपर किंग्स दापोलीला आणि शेवटच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके खेळण्याचा जो इरादा होता तो देखील राहिला नाही. अखेर 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 51 धावा. विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे. तर नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. टॉससाठी मी विनंती करतोय दापोली फायटर्स आणि अन्वी 11 या दोन्ही संघ नायकांना, आपण टॉससाठी या. अन्वी 11 दापोली फायटर्स, चला टॉससाठी. एक्कावन्न धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये, तर 52 धावांची
अर्थात मालिकावीरासाठी जी 32 इंच LED TV आपण जी देणार आहोत त्याचे जे पुरस्कर्ते सन्मान्य उमेशजी झगडे हे देखील मुख्य व्यासपीठावरती आलेले आहेत. भाऊ आपलं देखील मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण इथे आवर्जून उपस्थित आहात. 52 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण पाहतो विदिशा चॅलेंजरच्या आघाडीच्या फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एकीकडे सुमेध जामदार तर दुसरीकडे नॉन स्ट्राईक मार्कवरती संभवता रामा खेडेकर. मागच्या मॅच मध्ये नंबर 3 की 4 क्रमांकावरती हा खेळाडू फलंदाजीसाठी गेला होता. त्याचा इम्पॅक्ट पडला होता. विदिशा चॅलेंजर्सने संभवता तो सामना गमावलेला होता आणि त्यामुळे या मॅच मध्ये रामा खेडेकरला आघाडीच्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानात पाठवलंय. काय संभवता पहिले षटक समोरच्या बाजूने अलॉंग द कार्पेट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. सुंदर सुरुवात मिस्टर कैफ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. मोहम्मद कैफ सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो. सुपर किंग दापोली संघाला या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं असेल, या 52 धावा डिफेन्स करायच्या असतील तर मात्र इथे शानदार गोलंदाजी करावी लागेल. परंतु त्याच वेळेला सुमेध जामदारच्या बॅटमधून हा शानदार स्ट्रोक येतो. चेंडू 1-2 बाउंस आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. येतो झाकी ये पिक्चर पूरा का पूरा बाकी है हे सांगण्याचा प्रयत्न केला मिस्टर सुमेध जामदार यांनी. छोट्या उंचीचा खेळाडू परंतु जी कामगिरी या खेळाडूने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्या समोर सादर केली आहे ती कौतुकास्पद राहिली आहे. मग ती मोठ्या स्कोअरची मॅच असू दे किंवा छोट्या स्कोअरची मॅच असू दे, कधी दबाव घेतला नाही त्याने. आपला नैसर्गिक खेळ हा खेळाडू खेळत राहिला, आपल्या टीमसाठी संघर्ष करत राहिला आणि आपल्या टीमला विजयी करून देण्यासाठी या मॅच मध्ये देखील तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. मोहम्मद कैफ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करेल. मनस्वी इन्फोटेकच्या बाजूने चेंडू टाकला. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड होते. ज्या ठिकाणी मात्र सिंगल यायला पाहिजे होते त्या ठिकाणी डबल धाब्यामध्ये रूपांतर होत आहे. सो या दुहेरी धावेच्या मदतीने संभवता टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झालेले आहेत. आता मात्र तुम्ही पाहताय 6 मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं होतं सुमेध जामदार यांनी. शानदार रनिंग बिटवीन विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. चित्याची चपळता दोन्ही खेळाडूंच्या रनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो पुन्हा एकदा मोहम्मद कैफ ओव्हर द विकेट मारा करेल मनस्वी इन्फोटेक कडून. समोरच्या बाजूने पुनश्च एकदा शानदार ठोक. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतोय मात्र इथे सिंगल धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होताना पाहायला भेटत नाहीये. पहिल्यांदा स्ट्राईक रुटेड होईल. स्ट्राईक वरती मिस्टर रामा खेडेकर. 52 धावा बनवायच्या असतील, हा सामना जिंकत टॉप 4 मध्ये जर प्रवेश सुनिश्चित करायचा असेल तर मात्र इथं रामा खेडेकर सुमेध जामदार या जोडगोळीला जास्तीत जास्त वेळ विकेट वरती उभं राहणं फार गरजेचं. रिव्ह्यू घेतलाय. नो चेंडू चेक करायचं. ओके चेंडू तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. येस
पुन्हा एकदा का अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. ऐक ना, चौथा बॉल होता ना आता, मग नो बॉलला तो बॉल प्लस 1 ना. धावून काढला नाही. मोहम्मद कैफच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला पहिल्या षटकामध्ये, त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी. ज्या वेळेला तुम्ही रिव्ह्यू घेता त्यावेळेला त्या टीम मधलं किंवा प्रतिस्पर्धी टीम मधला कोणताही सदस्य कॉम्बॉक्स कडे येणार नाहीये. मोहम्मद काय पुन्हा एकदा सज्ज होतं, वेगवान चेंडू, अपील अपील, परंतु या ठिकाणी आपल्याला माहिती होतं फ्री हिट होता आणि असं असताना देखील मोहम्मद कैफ याच्याकडून जोरदार अपील केलं गेलं. पंच मैदानामध्ये तटस्थ होते, कोणताही डिसिजन आलेला नाहीये. सुमित जामदार स्ट्राईक वरती खेळतील, छोट्या उंचीचा खेळाडू, परंतु कीर्ती जबरदस्त राहिली आहे. 2 दिवस या खेळाडूच्या माध्यमातून देखील घणाघाती प्रहार होताना फलंदाजीमध्ये आपण सर्वांनी बघितलेत आणि पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हा खेळाडू चमकदार कामगिरी पार पाडत आपल्या टीमला टॉप 4 मध्ये घेऊन जाण्यासाठी संघर्ष करत असताना मनस्वी इन्फोटेक हेम ट्रेडर सेंडकडनं पुन्हा एकदा मोहम्मद कैफ, दापोली तालुक्यातला सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक खेळाडू. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, मात्र दिशा दिले पॉइंटला स्वतः योगेश दांडेकर, कॅप्टन कुल आणि त्याचबरोबर संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र ते रोखू शकलेले नाहीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झालेत 9. सुरुवात चांगली केली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ अजून देखील मैदानावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा झालेत, माफ करा, डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक कोणत्याही सीमेरेषेवरती तैनात नाहीये. चेंडू दन दन करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने विदिशा चॅलेंजर्स संघाची धावसंख्या आता पोहोचते 14 या आकड्यावरती. सुरेख सुरुवात, दमदार सुरुवात, संकेतजी पाळलेकर यांच्या चेहऱ्यावरती ते स्माईल आपल्याला पाहायला भेटते. जे स्वप्न बघितलं होतं मागील पर्वामध्ये, कदाचित पुढील पर्वामध्ये ज्या वेळेला आम्ही पार्टिसिपेट होऊ त्यावेळेला आमच्या टीमला घेऊन जायचं टॉप 4 मध्ये आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकणं अनिवार्य असेल विदिशा चॅलेंजर्सला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते बिनबाद 14 या आकड्यावरती. अजून देखील 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 52 धावांचं विजयी लक्ष्य. आता वेगाने विदिशा चॅलेंजर्सचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू होईल. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं श्रेयसच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. श्रेयसने देखील आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रातला जो पहिला सामना आपण पाहिलेला होता राजवीर 11 सुपर किंग दापोली, त्या मॅच मध्ये श्रेयस खटावकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. आपण श्रेयस संदर्भात चर्चा करत होतो. पहिल्या मॅच मध्ये श्रेयसने 2 ओव्हर गोलंदाजी केली, 9 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि राजवीर 11च्या विरोधामध्ये आपल्या टीमला सामना जिंकून दिलेला होता. तर तोच श्रेयस पुन्हा एकदा या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी संकटमोचक कामगिरी पार पाडतोय का पाहणं फार गरजेचं असेल. 54 धावांचं विजयी लक्ष्य, 52 धावांचं विजयी लक्ष्य. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती पूर्ण आहेत. सुमेधचा आमदार पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. या चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू सरळ यष्टीरक्षक मौशिम यांच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. याही बॉलवरती धाव भेटत नाहीये. डॉट बॉल येतोय इथे. श्रेयसने देखील पहिल्या मॅच मध्ये खूपच जबरदस्त गोलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील अगदी तशीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेला मात्र बॉटम हँडचा सुरेख वापर केलाय, मनगटाचा वापर केला. शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जात आहे. मात्र सिंगलदा जोरो भेटेल. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नेते देखील कधीच करत नाहीये. बघा यावेळेला धावा येत नव्हत्या, अगोदरच्या चेंडूवरती स्ट्रगल केला होता, त्याच्यानंतर बॉटम हँडचा सुरेख वापर केला, एक धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक रोटेट करत आपला जो सहकारी खेळाडू आहे त्याला मात्र स्ट्राईक वरती आणलंय. पुन्हा एकदा श्रेयस हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडून रामा खेडेकर बॅकफुट वरती जात चेंडूला चांगलं ड्राईव्ह केलंय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. यावेळेला सिंगल धाव तर पूर्ण केली आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होऊ शकेल. सुमेध जामदारला या बॉलवरती तिसरी धाव देखील घ्यायची, पण तो रामा खेडेकर यांनी नकार दिलाय. दोन्ही खेळाडूंना या विकेटचं महत्व माहिती आहे. वो पानी के बिना नदी अधूरी है, अतिथि के बिना मंच अधूरा है, सिक्सर बाउंड्री विकेट के बिना ये क्रिकेट का मंच अधूरा है. तर चौकार षटकार विकेट मात्र पाहायला भेटतील का पुनश्च एकदा या मॅच मध्ये. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही स्टार खेळाडूच्या माध्यमातून. तर दुसरीकडे श्रेयस मात्र विकेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील करू शकतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल, परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तर पूर्ण केली. सुमेधने दुसऱ्या धावेसाठी नकार दिला. रामा खेडेकर उत्सुक होता इथे दुसरी धाव येऊ शकेल, परंतु नाही, सुमेधने दिलेला नकार. सिंगल धावेवरती मानावं लागले समाधान. आणि या एकेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते 52 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 18. या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे श्रेयसने. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की थोडंसं मागणे षटक जरूर पाहायला मिळालं, 2 चौकार देखील आले. त्यानंतर श्रेयसने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, शानदार स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून खेळत वीरेंद्र सेवाग स्टाईल यावेळेला चौकार मारलाय तो सुमेध जामदारने. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे बघा. बॉलर नेम हा 7 खोद गोलंदाजी मार्क वरती खेम ट्रेडर्स सेंड कडनं गोलंदाजी करताना रिव्हर्सचा एफर्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला सक्सेसफुल. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सातच्या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा एफर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तर खेळाडू. त्यानंतर पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू पेच होतोय. पंच मात्र या ठिकाणी दोन्ही हात भूमी समांतर करत एका अवांतर धावेचा इशारा करतायत. सो मिस्टर एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अतिशय दमदार सुरुवात. पहिल्या विकेटसाठी आपण बघतोय जी पार्टनरशिप आवश्यक होती ते पार्टनरशिप या ठिकाणी पूर्ण केली आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला, यावेळेला क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहील. चेंडू जातोय तो आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. रामा खेडेकर यांच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. आता विदिशा चॅलेंजरचा संघ वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुनश्च एकदा 6 खोद यावेळेला अवांतर धाव खर्च करतोय. याच्या अगोदर ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, त्यानंतर राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तो सिलसिला आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांनी मात्र दंडित केलं या बॉलवरती देखील. अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकली. पुनश्च एकदा अकोट टप्प्याचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पंच तटस्थ. धावसंख्येमध्ये कोणतीही भर पडत नाहीये. धावसंख्या तुम्ही पाहताय आता मात्र 34 या आकड्यावरती थांबलेली आहे.
अजून देखील संभवतः 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु यावेळेला बघूया प्रयत्न तर केलाय आणि यस इथे खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज विदिशा चॅलेंजरचा हा माघारी परततोय. खेळाडू बाहुबली ही बिरदावली, ज्याने खऱ्या अर्थानं आतापर्यंत सार्थकी ठरवले. असा एक हरवणारी खेळाडू स्ट्राईक वरती 6च्या विरोधामध्ये आक्रमण करू शकतो का बघूया. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ड्राईव्ह केलाय. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू दन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ऋषी बारेच्या बॅट म्हणून आलेला पहिला खंतनेचा चूक केलेले नाहीये. हा सोपा झेल होता आणि इथे दुसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन ऋषी वारे. अगोदरच्या बॉलवरती चौकार मारल्यानंतर या बॉलवरती षटकार मारण्याच्या नादामध्ये झेल चित होतोय, माघारी परततोय. दया बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 14, 15, 16 रन. विदिशा चॅलेंजर्स संघ मनोज मोहिते फलंदाजी मार्कवरती, परंतु त्याच वेळेला आघाडीचा फलंदाज सुमेध जामदार हा स्ट्राईक वरती खेळताना आपण पाहतोय. सुरुवातीपासूनच आश्वासक सुरुवात सुमेध जामदारकडनं आपल्याला पाहायला मिळाली. श्रेयस पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे. याच्या अगोदरच याच एंडकडनं तो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलेला होता आणि पुन्हा एकदा हॉटेल प्रेसिडेन्सी कडनं तो गोलंदाजी मार्कवरती यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेटमध्ये एक मोठा गॅप होता. एक धाव तर पूर्ण केली होती, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत चेंडू मौसिमच्या हातामध्ये ट्रॅव्हल होईल इथे सहजरित्या दुहेरी धाव पूर्ण केली जाते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सो या दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते 40 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार सामना 2 चेंडूमध्ये फिनिश होऊ शकतो, परंतु मला वाटतं इथे अजून देखील थोडंसं वेळ घेण्याचा प्रयत्न विदिशा चॅलेंजर्सकडनं होऊ शकेल. सुमेध जामदार विलिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करू शकतो, मोठमोठे फटके देखील मारू शकतो. ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यांनी या मॅच मध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या टीमला टॉप 4 मध्ये घेऊन जायचंय स्वप्न त्यांनी पाहिलंय आणि या स्वप्नांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये तो स्ट्रगल आणि संघर्ष करताना आतापर्यंत आपण पाहतोय. सो या बॉलवरती धाव भेटत नाहीये, डॉट बॉलची सांगता. त्यानंतर हलकासा कॉन्फिडन्स श्रेयस खटावकर यांचा देखील वाढलेला असावा. इथून देखील धावा डिफेन्स होऊ शकतात. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी विकेट घेण्याचा मानस असायला पाहिजे. डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न
तुमच्याकडनं झाला पाहिजे. हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं आपण पाहतोय पुनश्च एकदा मिस्टर श्रेयस, समोर सुमेध जामदार सारखा एक स्टार खेळाडू. वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा सुमेध जामदारला बीट करत चेंडू थेट जातो तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या बॉलवरती देखील धाव भेटत नाही. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आल्यानंतर आता हलकासा दबाव, प्रेशर विदिशा चॅलेंजर्स या टीमवरती निर्माण होऊ शकेल. आय थिंक या मॅचमध्ये सामना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाऊ शकतो विदिशा चॅलेंजर्सकडनं. जर शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन गेलात तर मात्र तुम्हाला पुनश्च एकदा स्ट्रगल करावा लागू शकतो, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये काही घडू शकतो. हाणामारीच्या षटकामध्ये तुमच्या विकेट देखील जाऊ शकतात. श्रेयस पुन्हा एकदा हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं गोलंदाजी करत असताना सुमेध जामदारने चेंडूला खेळून काढलं जात आहे त्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये उभा. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी अगदी वेगाने धावले सहजरित्या. याही बॉलवरती 2D कंप्लीट होते आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता पोहोचते 42 या आकड्यावरती. अजून देखील मात्र 10 धावांची आवश्यकता. मात्र 10 धावांची गरज असताना सुमेध जामदार या ओव्हरमध्ये जे शिल्लक चेंडू राहिले त्या चेंडूंवरती मोठमोठे फटके मारतो का हे पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर सलग 2 चेंडू डॉट टाकले. पुन्हा एकदा या बॉलवरती 2D आली आणि अजून देखील उर्वरित 2 बॉलवरती एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुमेधचा. अगदी चेंडू बघितला तर उजव्या एष्टीवरचा होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहणारा चेंडू. या बॉलवरती देखील अग्निपरीक्षा होती ते मिस्टर सुमेध जामदारची. सुमेध जामदारला खऱ्या अर्थानं एक कठीण प्रश्न विचारला होता. सुमेधकडे कोणतंही उत्तर नव्हतं. चेंडूला जाऊन दिलं थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अजून देखील तुम्ही पाहताय 7 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. एक एक डॉट बॉल प्रेशर दबाव विदिशा चॅलेंजर्स या टीमवरती निर्माण करू शकेल. तर श्रेयसने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या टीमला या मॅचमध्ये कमबॅक करून दिले. पुनश्च एकदा डाव्या एष्टीवरचा चेंडू. यावेळेला पूल करायचा होता, सक्सेसफुल ठरलेला नाही. या फटका फसलाय. षटक देखील संपतंय. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावरती. येणाऱ्या 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. षटक अप्रतिम गोलंदाजी केली. 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या ओव्हरमध्ये आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. काय लाजवाब गोलंदाजी मिस्टर श्रेयस यांनी सादर केली आहे. मिस्टर अमोल राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना षटकातला पहिलाच बॉल उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस्टर एक्स्ट्राची भर पडते. सो एका अवांतर धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते 43 या आकड्यावरती. येणाऱ्या 6 बॉलमध्ये अजून देखील 9 धावांची आवश्यकता असेल विदिशा चॅलेंजर्स टीमला हा सामना जिंकण्यासाठी. जर विदिशा चॅलेंजरला टॉप 4 मध्ये पोहोचायचा असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य असेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहताय सुपर किंग दापोली संघाला देखील आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा. अमोल पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये उजव्या एष्टीच्या बाहेर गोलंदाजी करत असताना पंचाने याही चेंडूवरती गोलंदाजाला दंडित केलं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. सलग 2 अवांतर धावा मिळाल्यानंतर विजयाचं जे समीकरण आहे ते आता बदलतंय. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आता विदिशा चॅलेंजर्स या टीमला सामना जिंकण्यासाठी. संकेत पाडलेकर यांच्या मालकीचा संघ, त्यांच्या चेहऱ्यावरती हलकसं स्माइल देखील तुम्हाला पाहायला भेटते. तर दुसरीकडे योगेश दांडेकर यांच्या मालकीचा सुपर किंग संघ या मॅचमध्ये अजून देखील संघर्ष करत असताना
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू केवळ टॅप केला, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. आउटफील्ड फास्ट, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी धावलेत, अपील केले आणि पंचांनी तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन सुपूर्द केलाय. खेळाडू नाबाद आहे, सुरक्षित पोहोचला होता खेळाडू आपल्या क्रीजमध्ये, तर दुहेरी धावा मिळतील आणि या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 52 धावांचं विजय लक्ष्य, धावसंख्या आता 46 या आकड्यावरती. हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील मात्र 6 धावांची गरज आहे. एक षटकार सामना जिंकून देऊ शकेल विदिशा चॅलेंजर्सला, तर पुनश्च एकदा 2 ते 3 चेंडू डॉट आले, त्याचबरोबर विकेट घेतली तर सुपर किंग दापोली या संघ या मॅच मध्ये पुनश्च एकदा यशस्वी पुनरागमन करू शकेल. मॅच मध्ये नेमकं काय घडणार, काय बिघडणार आहे, सामना कोणत्या टीमच्या बाजूने झुंकणार आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत समीकरण जाणार का, हे बघणं फार रंजक असेल. 6 धावांची अजून देखील आवश्यकता टीम विदिशा चॅलेंजर्सला. अमोल पुनश्च एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ड्राईव्ह करायचा होता, यावेळेला फटका तेवढा प्रॉपर पाहायला मिळाला नाहीये. चेंडू जातोय तो अर्थातच शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली, डॉट बॉल येतोय आणि त्यानंतर आता समीकरण बदलतंय. अजून देखील सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहताय 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहे, 4 चेंडू 6 धावांची गरज. मिस्टर मनोज मोहिते स्ट्राईक वरती, ज्या मनोज मोहितेने मागील पर्वामध्ये सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले होते आपल्या टीमसाठी, तोच एक विध्वंसक, एक विस्फोटक फलंदाज मनोज मोहिते अजून देखील स्ट्राईक वरती आहे. 4 बॉलमध्ये 6 धावा बनवायच्या असताना मनोज मोहिते पुढच्या बॉलला कसा सामोरा जातोय. ऑफ स्टंपवरच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टर्नमेंटला खेळून काढला जातोय. या बॉलवरती देखील मात्र सिंगल भेटेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे सुमेध जामदार आणि मनोज मोहितेचा पाहायला मिळतोय का. मनोज मोहितेने मात्र अगोदरच्या बॉलवरती सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेटकडे सुमेध जामदारला आणलं आणि समीकरण थोडंसं बदलतं. 47 5 धावांची अजून देखील गरज. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 3 बॉल आणि 5 धावांची गरज. हा बॉल जर डॉट आला, या बॉलवरती जर विकेट गेली तर सुपर किंग्सचं यशस्वी पुनरागमन. या बॉलवरती जर एखादा चौकार आला, टुडी आली, तर मी म्हणेन पुन्हा एकदा विदिशा चॅलेंजर्सचा संघ टॉपर मध्ये पोहोचण्यासाठी आपली मक्तेदारी अधिक प्रबळ करू शकते. सो राऊंड विकेट पुन्हा एकदा खेम ट्रेडर्स कडनं मिस्टर अमोल. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल, डेथ बॉल म्हणून डिक्लेअर केलाय पंचांनी. 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना विदिशा चॅलेंजर्स की सुपर किंग, कोणता संघ बाजी मारू शकतो. थोडीशी धडधड देखील वाढायला लागले दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची. सुमेध जामदार आघाडीचा खेळाडू म्हणून मैदानामध्ये आलेला होता. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय. यावेळेला 5 धावांची गरज असताना यावेळेला बॅकफुट वरती शानदार चेंडू, पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन. सुमेध जामदार बॅक टू द पॅव्हिलियन. धावचीच्या स्वरूपामध्ये तुम्ही पाहता विदिशा चॅलेंजर्सला बसलेला हा मोठा झटका. 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता होती, तिथून समीकरण बदललं. श्रेयसने शानदार गोलंदाजी केली 4थ्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिले दोन्ही चेंडू वाईड आले होते. त्याच्यानंतर मिस्टर अमोलचं जबरदस्त कमबॅक आपण पाहतोय. समीकरण आता बदललेलं आहे. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 5 धावा आणि जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. शेवटच्या 2 बॉलवरती जर स्ट्राईक मनोज मोहितेकडे राहिली तर आय थिंक एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येऊ शकेल. विस्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. ती कामगिरी त्याने आतापर्यंत अनेक वेळा पार पाडली आहे. विदिशा चॅलेंजर्सला पाहिजे 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. या स्पर्धेत अजून एकही सामना बरोबरी सुटलेला नाही आहे. संभवतः हा पहिला सामना जो बरोबरी सुटू शकेल का. मिस्टर अमोल राऊंड विकेट.
मनोज मोहिते ह्यावेळेला मात्र चेंडू बघितला, सोडून दिला. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचाने दंडित केला. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 48. म्हणजे अजून देखील 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. एक चौकार टीम विदिशा चॅलेंजर्स हा सामना जिंकू शकते. जर या बॉलवरती विकेट घेतली किंवा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा दबाव विदिशा चॅलेंजर्स वरती आणि सुपर किंग्सला एक मोठी अपॉर्च्युनिटी इथे निर्माण होऊ शकते. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, वो गीत नया गाता हूँ, हे सांगण्याचा प्रयत्न मिस्टर अमोल यांनी केलाय. 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेन्स करायच्या असताना त्याने जी गोलंदाजी केली आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सो पुन्हा एकदा राऊंड विकेट. मनोज मोहिते फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, चेंडू चालला आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. या खणखणीत चौकाराने विदिशा चॅलेंजर्सने सुपर किंग्स संघाला पराजित करत टॉप 4 मध्ये आपलं पोहोचण्याचं जे स्वप्न आहे ते अधिक प्रबळ केलंय.